नमस्कार सेविका ताईंनो, मी संगीता सातपुते आपल्या आदर्श अंगणवाडी या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमध्ये आपण जो गरोदर मातेचा फॉर्म भरलेला असतो, तो भरलेला फॉर्म कसा एडिट करायचा आणि बाळाचे लसीकरण कसे भरायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम या लिंकवर जायचं. त्या लिंकवर गेल्यानंतर लिंकवर क्लिक करायचं. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर तिथे लॉग इन करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यासाठी इथं काय करायचं, त्या अंगणवाडी सेविकेचा यूजर ID टाकायचा, खाली पासवर्ड टाकायचा आणि त्याखाली कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारे पेज ओपन होईल. म्हणजेच इथं काय होईल, त्या सेविकेच्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP जाईल आणि मग तो गेलेला OTP ह्या चौकोनामध्ये लिहायचा आणि त्याला व्हॅलिडेट करायचं. व्हॅलिडेट केल्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. इथं असं पेज ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण लँग्वेज निवडून घ्यायची. लँग्वेज निवडून घेतल्यानंतर मराठी किंवा हिंदी करायची आपल्याला जी येते ती. तर मी इथं मराठी भाषा घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्या साईडच्या 3 आडव्या ज्या रेषा आहेत त्या रेषेवर क्लिक करायचं. त्या रेषेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यानंतर आपण डाटा एंट्रीवर क्लिक करायचं. डाटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल. त्यानंतर तुम्ही खाली जे अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्सवर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. आता इथं मी माझी गरोदर माता PMYला भरलेली होती. तर आता मला तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि तिच्या बाळाचं लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे. मग मी तिला आता एडिट करून बाळाचे लसीकरण भरणार आहे. त्यासाठी त्या बेनिफिशरी नेमच्या जी आपली आता माझी सारिका अशोक सातपुते ही जी गरोदर महिला होती ती आता स्तनदा झालेली आहे आणि तिच्या बाळाचं लसीकरण भरण्यासाठी तिच्यासमोरच तुम्हाला एडिट हे ऑप्शन दिसेल. एडिटवर गेल्यानंतर एडिटवर क्लिक करायचं. एडिटवर क्लिक केल्यानंतर तिचा असा फॉर्म भरलेला आपल्यासमोर येईल, जो की आपण तिचा गरोदर असताना PMYला हा भरलेला फॉर्म आहे. मग हा फॉर्म आपण जिथपर्यंत भरला तिथपर्यंत आपल्याला काळ्यामध्ये दाखवेल. आणि त्यानंतर आपण आता इथं विचारता येते तुम्हाला की हॅज द चाइल्ड बीन बॉर्न, म्हणजे बाळाचा जन्म झालेला आहे का. तर आपण यसच्या ह्या छोट्याशा वर्तुळावर क्लिक करायचं. त्यानंतर ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ, म्हणजे त्या बाळाची नेमकी जन्मतारीख कोणती आहे ती चौकोनात टाकून घ्यायची. त्यानंतर ते विचारते की ह्या प्रेग्नन्सीमध्ये तिला किती मुलं झालेत, 1 की 2. 1 झालं असेल तर 1, 2 झालं असेल 2, असे नंबर टाकायचे. आणि परत त्याला जर वर असं स्क्रोल जर केलं तर ते विचारते की मग ती पहिल्यांदा तिला जे बाळ झालं आहे ते मेल आहे की फिमेल आहे, म्हणजे मुलगा आहे की मुलगी. मुलगा असेल तर मेलला क्लिक करायचं आणि मुलगी असेल तर फिमेलला. त्यानंतर ते विचारते की प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ घेतलेला आहे का, तर आपण नाही करायचं. आणि परत विचारते की वाज व्हॅक्सिनेशन रेकॉर्डेड आणि MCP कार्ड, म्हणजे लसीकरण कार्डावर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी आहेत का, तर होय करायचं. त्यानंतर आता पूर्ण आपल्याला बाळाचं लसीकरण भरायचं आहे. पहिल्या रखान्यामध्ये बाळाची BCGची लस विचारलेली असते, म्हणजे आपण ज्या दिवशी बाळाचा जन्म झालेला आहे त्या दिवशी BCG सरास दिलेली असते, त्यामुळं 30 तारीख टाकायची. त्यानंतर 1.5 महिन्याचा जो आपण डोस देतो पेंटा, त्याची तारीख टाकायची. त्याच्या खाली दुसऱ्या पेंटाची तारीख टाकायची आणि तिसऱ्या पेंटाची तारीख टाकायची. आणि खाली त्यानंतर तुम्हाला सबमिट आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन येतात. तर तुम्ही काय करायचं, सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजेच त्या मातेच्या बाळाचं लसीकरण हे आपण पूर्ण भरलेलं आहे आणि तिचा राहिलेला जो लाभ आहे 2000 रुपये तो तिच्या खात्यावर लवकरच वितरित होणार असतो. थँक्यू.